केव्हा उचलतो, केव्हा नेतो, केव्हा आपलं काम चालू करून देतो. मजूर म्हणलं तर मजूर दाबादल्याशिवाय येणार नाही. टोकन यंत्र होतं, आपण सकाळी चहा घेतल्याबरोबर चाललं जाऊ शकता. म्हणजे मजुरी याच्या टाईमपर्यंत 2-3 एकर आपलं टोकन होऊन जातं. मग हे वेळेची बचत होऊन जातो, वेळेची बचत होऊन जातो. म्हणजे अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून शेतीमध्ये आपण खरंच एक वेगळ्या प्रकारची बचत करू शकतो आणि आपल्या डोक्यामागचा जो ताप आहे तो सुद्धा थोडा कमीच होईल. बराच काही कमी होईल. बराच मला काही. जेव्हा सलून दीपक जोगी असं बघता भारतीय वार्ता आणि आजचा आपला व्हिडिओ थोडा शेतकऱ्यांविषयी असणार. आजचा व्हिडिओ थोडा शेतकऱ्याच्या तंत्रज्ञानाविषयी असणार. तर शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज आपल्यासोबत चॅनल जुळणार आहेत वेगळे आगळे शेतकरी. त्यांनी म्हणजे अत्याधुनिक अवजारांचा वापर करून आपल्या शेतीला प्रगत केला आहे आणि अत्याधुनिक अवजार जे काही शेतीमध्ये त्यांचे जे काही महत्त्व आहे ते वापरल्यावर त्यांना झालेले फायदे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर आज आपल्यासोबत चॅनलसोबत जुळतात रवींद्रजी तरवटकर, टाकडीचे शेतकरी आणि खूप प्रगत असे शेतकरी. तर नेमकं जे काही अत्याधुनिक अवजारांचा तुम्ही वापर करत असता आपल्या शेतीमध्ये, तर सुरुवातीला ज्या अवजारांची नावच सांगायचं हल्ली आपण कोणकोणते अवजार वापरत आहात? सर, मी सर्वप्रथम एक रिपर आणलं होतं. रिपर जे सोयाबीन, धान काटणी, सोयाबीन काटणी, गहू कापणी हे यंत्र, आणि त्याचा खरोखर खूप चांगला फायदा झाला. जे मजूर लागायचे सोयाबीनला, तर कमी मजुरामध्ये त्या मशीननं जवळजवळ एका दिवशी 5 ते 7 एकर क्षेत्र कापल्या जायचं. आणि त्यामुळे तिथं जे 20-25 मजूर लागायचे ते एक मशीन काम करत होती. एक मशीन आणि एक मजूर मशीन चालवणारा एक मजूर, मी 350 रुपयामध्ये जवळजवळ 10 मजुराचं काम मशीन करत होती. आणि नेमकं जर मशीनचं महत्त्व सांगायचं झालं की एका दिवशी आपल्याला मजुरांची किती मजूर लागायचे आणि ती मशीन एका दिवशी किती काम करायची, तर कमीत कमी 10 मजुराचं काम एक मशीन करत होती. एक मशीन करत होती. त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ वाचवत होता आणि कापणी चांगल्या पद्धतीने होत होती, चांगल्या पद्धतीने होत होती आणि त्याचे पैसे पण वाचत होते. आणि ते 1.5 लाखाची मशीन. आणि आज मी मशीन ती प्रथम मी आणली. सर्वप्रथम आम्ही डेमो घेतला इथं टाकळीला दशरथ पाटील बोबडे यांच्या शेतावर, आणि मी स्वतः प्रथम ती मशीन आणली. त्याच्यानंतर जवळजवळ आपल्या वणी तालुक्यामध्ये 10 मशीनी आम्ही पहिल्या वर्षी दिल्या. 2020मध्ये 10 मशीनी दिल्या. 2021मध्ये 15 मशीन दिल्या. म्हणजे माझ्यामुळं जवळजवळ वणी तालुक्यामध्ये माझा डेमो बघितल्यानंतर जवळजवळ आज आपल्या वणी तालुक्यामध्ये 20 ते 25 मशीनी आहेत. म्हणजे त्या मशीनमुळे जर पैशाच्या स्वरूपात सांगायचं झालं आपण जवळपास किती पैसे वाचवलेत? पैसे तर वाचले, आपले स्वतःचे वाचले, पण जे नवयुवक होते त्यांना रोजगार उपलब्ध झाला. हां, आपलं कापून आपली सोयाबीनची कापणी करून ते दुसऱ्या शेतावर जाऊन कापणी करत होते. जवळजवळ एकरी 1500 रुपये एकरप्रमाणे कापणी करून देत होते. त्यामुळं त्यांचा एक काय म्हणतात की बेरोजगाराला एक आधार झाला आणि बेरोजगाराला एक रोजगाराची संधी मिळाली. त्यातून रोजगार उपलब्ध झाला. आणि आपला दुहेरी उद्देश होता, एक स्वतःला फायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे. आता वाढत्या मजुराच्या टंचाईमुळं बरेच ठिकाणी मजूर मिळत नाही. आणि जर खरोखर कचरा वगैरे काही नसला शेतामध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने कापणी होतात आणि सोयाबीनची फुटत नाही, नुकसान होत नाही, खूप चांगल्या पद्धतीने होता. दुसऱ्यांदा सोयाबीन झाल्यानंतर आम्ही जेव्हा धानावर नेली, धान कापणी केली. जसं भद्रावती तालुक्यामध्ये बरेच गाव होते, मासरा वगैरे, आग्रा, सागरा, चंदनखेडा, ह्या गावामध्ये जेव्हा मशीन नेली तिथं जवळजवळ आम्ही 15 दिवस धानावर काम केलं. तिथं जवळजवळ एका वर्षी, पहिल्याच वर्षी मी त्या मशीननं 70 ते 80 हजाराचं काम काढलं धानाचं. मी 1,30,000ची मशीन घेतली 2020मध्ये. आणि पहिल्याच वर्षी त्या मशीननं जवळजवळ धानावर मी 70,000चं काम केलं. सोयाबीन 50,000चं काम केलं. 7-5-12 1,20,000चं मी पूर्ण काम काढलं. 1,30,000 या मशीननं 1,20,000चं काम काढलं. 10,000 फक्त शिल्लक राहिले. दुसरे वर्षी जवळजवळ मी जास्त काम नाही काढलं, कारण माझ्या मशीनचे पूर्ण पैसे निघूनच निघलेच होते. दुसऱ्या वर्षी मी फक्त 40-50 हजाराचंच काम केलं. तिसरे वर्षी, आता यावर्षी म्हणलं पाऊस असल्यामुळे यावर्षी काम नाही निघलं, कारण कचरा होता, पाऊस होता, त्यामुळं ते काम नाही केलं आहे. आणि दुसरी मशीन मी इंटर कल्टिवेटर आणलं होतं, जे सोया पराठीमध्ये डवरण खुरपण करणारी मशीन. ते इंटर कल्टिवेटर. आता बरेच शेतकऱ्याकडं बैल नाही, कारण शेती कमी राहिली. 3-4 एकर शेतकऱ्याला बैल वागवणं परवडत नाही. त्यांच्या मागं जा, वेळ द्या. त्यापेक्षा ज्या छोट्या शेतकऱ्यासाठी इंटर कल्टिवेटर ही एक मशीन खूप चांगली आहे. त्याच्यामध्ये तुमचं डवरण खुरपण, रोटावेटर
पेरणी सगळं काय कामं होतात. आणि त्याचं जर इंधन प्रकार सांगायचं झालं नेमकं कशावर लाईनवरती चालत असते की डिझेलवरती? ही मशीन दोन प्रकारी आहे. तिथं एक डिझेल इंजन आहे आणि पेट्रोल इंजन आहे. आता याच्यामध्ये इंटर कार्डिओलॉजीमध्ये जो डिझेल इंजन आहे त्याच्यावर गव्हर्नमेंटची सबसिडी आहे, 50% सबसिडी मिळतो त्याच्यावर. ही मशीन जवळजवळ 7 HP 7.5 HP मशीन 1,10,000 जवळपर्यंत येतो. त्याच्यावर 50% सबसिडी असतो, सबसिडी मिळतो शेतकऱ्यांना आणि ते शेतकऱ्यासाठी खूप फायद्याची आहे. ती पण मशीन मी स्वतः वापरली, मी आणली आणि त्या मशीनवर सुद्धा सबसिडी पण घेतली आहे. आणि रिपर मशीनवर सुद्धा जवळजवळ 50% सबसिडी आहे, जे आजच्या तारखेमध्ये ते 1,40,000ची आहे. मी ज्यावेळी घेतली त्यावेळी 1,30,000 होती, आता 1,40,000ची मशीन आहे. तिच्यामध्ये सुद्धा 50% सबसिडी आहे. गव्हर्नमेंट 50% सबसिडी आपल्याला देतो. यावर्षी आम्ही ती मशीन 3 गावात दिली आहे, एळद, त्याच्यानंतर नवेगाव म्हणून दिली आहे, नवरगाव, आणि एक मशीन स्वतः डिस्ट्रीब्यूट करतात मशीन वगैरे? हो, आम्ही कंपनीकडून डायरेक्ट किसान काप कंपनीकडून स्वतः शेतकऱ्याला बोलावून देत असतो. म्हणजे ज्या कंपनीतून येत असतात मशीन्स डायरेक्ट आपल्याकडे येत असतात आणि तुमच्या मार्फत जे काही शेतकऱ्यांना वगैरे लागत म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना देऊ शकता. कारण कसं असते प्रत्येक ठिकाणी शेतकरी कंपनीपर्यंत जात नाही आणि दुकानदारापर्यंत गेला तर दुकानदार त्याला सर्व्हिस देत नाही. आता मी स्वतः शेतकरी असल्यामुळं मी ह्या कंपनीशी कॉन्टॅक्ट साधला स्वतःची मशीन घेत असताना आणि त्या माध्यमातून आम्ही कंपनीशी डिस्ट्रीब्युशन पण घेतली आहे किसान ॲग्रो कार्डच्या नावाने आणि ती आम्ही शेतकऱ्यांना जेव्हा बोलावून देतो तर शेतकऱ्यांना सगळी सर्व्हिस देतो. जर काही पार्टमध्ये काही प्रॉब्लेम आला, काही बिघाड आला, काही आलं तर आम्ही त्याला सर्व्हिस देत असतो. त्यामुळं जर महत्त्व सांगायचं नेमकं कोणता एजंट वगैरे येत असतो रिपेअरिंगसाठी की आपल्याला ते दुकानात वगैरे न्यावं लागत? नाही, सर्व्हिस देत असताना आम्ही स्वतः ते शिकून घेतलं आहे. आम्ही स्वतः ते शिकून घेतलं आहे. त्याचा कोणता पार्ट गेला आहे, काय गेला, स्वतः मग त्या पार्ट कंपनीकडे बोलावून आम्ही स्वतः त्याला फिटिंग करून देणं, त्यांचं जे काही पार्ट गेला आहे त्या पार्ट बदलवून देणं. पण त्यासाठी थोडा 4-8 दिवस वेळ लागतो कारण पार्ट पुणेवरून बोलावं लागते. आता 2 वर्ष झाले आम्ही तो पार्ट एक्स्ट्रा आम्ही बोलावून ठेवतो आमच्याकडे, म्हणजे जेणेकरून सीझन हे 15 दिवसाचं राहते ना. 15 दिवसामध्ये शेतकऱ्याची मशीन जर 8 दिवस जर बंद राहिली तर काही फायदा नाही. त्यासाठी आम्ही स्वतःच पार्ट बोलावून ठेवतो आणि त्यांना मग जर एखाद्या शेतकऱ्याचे फोन आले तर तुरंत जाऊन त्यांना पार्ट बदलवून द्यायचं आणि त्याला काही प्रॉब्लेम असला स्वतः दुरुस्त करून मोकळं करून द्यायचं. एकंदरीत सांगायचं झालं तुम्ही स्वतःचे दुकान चालवल्यासारखं नेमकं म्हणजे पार्ट्स लोकांना देणे आणि जे काही बिघाड आलेला स्वतः दुरुस्त करून देणे आणि एक खात्री देणे की ह्या उपकरणामुळे शेतकऱ्यांचा फायदाच आहे नेमका. शेतकऱ्याला फायदा आहे. कारण कसं असते शेतकरी आमच्याकडून का घेतात, कारण कोणताही दुकानदार त्याला सर्व्हिस देऊ शकत नाही कारण तो आपलं काउंटर सोडून शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जात नाही. आम्ही शेतकऱ्याच्या शेतावर जातो. ॲक्च्युली त्या गेल्यानंतर पाहतो का बिघाड आहे काय नाही आणि स्वतः तिथं जाऊन सर्व्हिस देतो. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्याची मागणी आमच्याकडून राहते का चला बा आपल्या आणि पोचमध्ये देतो त्याला एकदा का त्यानं पेमेंट केला कंपनीकडे तर आम्ही त्यांच्या घरपर्यंत ते वस्तू पोचवून देतो. त्याला मग 1 रुपयाचं खर्च नाही देत, मग घरपर्यंत पोहोचून द्यायची जबाबदारी राहते. हे सेवा पण आम्ही देत असतो. सुरुवात सांगायचं झाली नेमकं शेतकऱ्यांसाठी इतके उपकरणं बोलवणे, लोकांना मदत करणे आणि शेतीच्या विषय सांगायचं म्हणजे एक आधुनिक तंत्रज्ञानाचं जे काही योगदान तुम्ही देऊन राहिले त्याची सुरुवात कुठून झाली म्हणजे प्रेरणा म्हणता येईल? याची प्रेरणा कसं झालं, मी याच्या आधी मुरगधारा नावाचं शेती मासिक चालवत होतो. शेतकरी जे राम नेवले सरांचं हे होतं ते नागपूरवरून प्रकाशन होतं, त्यांचं मासिक मी जवळजवळ 2015 पासून चालवत होतो आणि त्या मासिकमध्ये जेवढे काही तज्ज्ञाचे लेख यायचे त्या शेतीविषयक पूर्ण शेतीविषयक संपूर्ण पिकाच्या संदर्भात लेख राहायचे. त्याच्यामध्ये जे नवनवं तंत्रज्ञान जे मशिनरीज म्हणा किंवा कोणते पेट्रोल पंप म्हणा काही जे नवनवं येणारं तंत्रज्ञान जे बाहेर देशांमध्ये कशा पद्धतीने शेती केल्या जातात अशा पद्धतीचे जे काही कृषी तज्ज्ञातील लेख राहायचे ते आम्ही वाचत होतो आणि शेतकऱ्यापर्यंत ते मासिक पण पोचवत होतो आणि स्वतः ते मासिक पोचवायचे. स्वतः मासिक पोचवा. जवळजवळ मी माझ्याकडं पूर्ण विदर्भाचं काम दिलं होतं रामनेवले सरांनी आणि त्यासाठी मी हे काम मी माझ्या तालुक्यातून चालू केलं. तालुक्यातून चालू करता करता राजुरा कोरपण्या तालुक्यातून चालू केलं. सुरुवातीमध्ये मी हे काम करताना मला खूप लाज वाटायची. एक प्रकारचं पुस्तक कसे गिऱ्हाईक मिळवायचे काय मिळवायचे बा, त्यासाठी मला माझ्याच गावातील दसरा पाटील बोबडे ह्या व्यक्तीने खूप मदत केली. म्हणजे कसं त्यांचा परिचय खूप असल्यामुळे ते संघटनेचे तालुका अध्यक्ष राहिले होते वणी तालुक्यामध्ये आणि जवळजवळ दोन्ही तालुक्यामध्ये त्या चांगले संबंध होते. तर मी एकदा असंच त्यांच्याकडे बसलो. मी म्हणलं हे तर काम घेतलं पण मला माझ्या लोकांसोबत तेवढे कॉन्टॅक्ट नाही तर आणि मला लाज वाटायची थोडंसं जाताना मग तुम्ही मासिक लावता का बा कसं करता तर ते काही लाजाचे काही कारण नाही. मी स्वतः तुझ्यासोबत येतो आणि खरोखर 10-15 दिवस दसरवडी बोबडे माझ्या स्वतः सोबत फिरले आणि ज्या बऱ्याच गावामध्ये राजूर तालुक्यामध्ये पण फिरले, कोरपण्या तालुक्यामध्ये पण फिरले, वणी तालुक्यामध्ये फारसे नाही फिरले कारण वणी तालुका आपला तालुका असल्यामुळे फार मला अडचण नाही आली. पण त्यांनी मला खूप मदत केली आणि मग माझं एक तर मनोबल वाढलं, हिंमत वाढली आणि लोकांना कशा पद्धतीने पुस्तकाचं महत्त्व सांगायचं पटवून द्यायला लागलो
पुस्तकाबद्दल जर आता जी हल्लीची कंडिशन सांगायचं नेमकं ते पुस्तक कुठे अवेलेबल होणार आपल्याला, आणि इतर शेतकऱ्यांना पुस्तकांची माहिती, पुस्तकांच्या आधारावर आणखी माहिती मिळवायची असेल तंत्रज्ञानाची, जे काही फॉरेनर्स वगैरे तुम्ही सांगितलं, तर ते कुठे मिळणार पुस्तक हल्ली? आज कसं झालं, आमचे रामनिवले सर जे संपादक होते मुरगदारा मासिकचे, ते मरण पावले आहे आणि त्यांचा मुलगा आज ते मासिक चालवत आहे, पण ऑनलाईन आहे. ऑनलाईनमध्ये आता शेतकऱ्याची थोडं नाराजी आहे, कारण ऑनलाईनमध्ये कसं असते, प्रत्येकाकडं नेट उपलब्ध नसते, कारण टावरचे प्रॉब्लेम चालले आणि ऑनलाईनमध्ये लोक वाचायला थोडं कंटाळते. पुस्तक म्हटल्यानंतर टाइमपासमध्ये कोणी वाचत होते, कोणी आलं, कुठून आलं, शेतातून आलं, कुठून बाहेरून आलं, घेतलं पुस्तकं वाचत होते, त्यामुळे त्याला इंटरेस्ट वाटत होता. पण आता ऑनलाईनमध्ये न वाचल्यामुळे मी जवळजवळ आता 2 वर्षे झालं हे काम बंद केलं आहे मासिकचं, आणि त्यामुळे मला त्यातून प्रेरणा मिळाली. मासिकमधून आपल्याला जे काही प्रेरणा मिळाली की तंत्रज्ञान या प्रकारे आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं, तर नेमकं खरंच फायदा होईल, फायदा होईल बा. कारण कसं ते मासिकमध्ये जे नवं बिजाई, उपकरणं, औषधी जे काही याचं, तर मग शेतकऱ्याची आम्हाला फोन यायचे, साहेब हे जे नवीन शीट येत आहे, हे नवीन शीट तुमच्या ह्या मासिकमध्ये आम्ही वाचलं आहे, तर हे शीट आम्हाला कुठं उपलब्ध होईल, आम्हाला उपलब्ध करून द्या. त्यावेळी ते शीट आमच्याकडे उपलब्ध राहायचं नाही. तर मग त्या संदर्भात मी नेहमी नेवले सरांशी चर्चा करायची, आमची मीटिंग व्हायची दर महिन्याला. तर नागपूरला गेलं का चर्चा, साहेब आपण हे जे लेख देतो, ह्या लेखामधून जे बरेच काही नवीन नवीन शीड आहे, नवीन नवीन उपकरणं आहे, याच्या संदर्भात शेतकरी विचारतात, हे आपल्याला कसं शेतकऱ्यापर्यंत कुठून प्राप्त होईल. पुस्तकांमध्ये बघून तर राहिलंय तंत्रज्ञान नेमकं आहे, बट कुठून येणार आहे तंत्रज्ञान, ते कुठून येणार बा, त्यांना आपण कसं देऊ शकतो. तर त्यावेळी मग ते म्हणाले ठीक आहे, आपण शेतकऱ्यांना यासाठी एक काहीतरी एक योजना आखू आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. आणि खरोखर त्यांनी ती एक योजना आखून मला त्यांनी खूप सपोर्ट केला आणि मग आम्ही त्या पोचवायचा प्रयत्न केला. 2-4 कंपनीशी संपर्क साधला आणि मग जी वस्तू कुठं भेटते, मग शेतकऱ्याशी फोन आले का त्यांना सांगायचं, मला इथं भेटत आहे, इथून तुला मी उपलब्ध करून देतो. उपलब्ध करून द्यायची जबाबदारी माझी, बाकी काय आहे ते बघा, पण तुम्हाला जर गरज असेल तर मी ते उपलब्ध करून देतो. तर मग त्यांना ते ॲड्रेस द्यायचे, पाठवायचे. पण काही शेतकरी, प्रत्येक शेतकरी तिथपर्यंत जायचे नाही, साहेब मग तुम्ही सांगून द्या ना आम्हाला, जे काही 2 रुपये लागत असेल पण तुम्ही घ्या, पण आम्हाला घरपर्यंत आणून द्या. आणि तिथून मग कसं होऊन गेलं, मला 2 रुपये मिळायला लागले, कारण त्याच्या घरपर्यंत सेवा देत असतात. पाठबळ वाढलं की नेमकं आपल्याला इथून थोडा फायदा मिळून राहिला आणि शेतकऱ्यांचा फायदा सुद्धा होऊन राहिला बा. तर मग मला 2 रुपये मिळत आहे, त्यांच्या घरपर्यंत जायचे. तर मला पण वाटायला लागले की आपल्याकडून सेवा पण होत आहे ना, सेवेचा मोबदला पण मिळत आहे, नाही का, दोन्ही गोष्टी होत आहे. आपण जे त्यांना जे सेवा देतो तर सेवेचा मोबदला पण ते लोक आपल्याला देत आहे. त्यामुळे मला ते सेवा करताना काही अडचण नाही वाटली आणि थोडं इंटरेस्ट वाटायचं, मजा वाटायची. शेतकऱ्याकडे गेलं तर थोडं अजून आपल्या एक प्रकारचा मान सन्मान किंवा वेगळंच काही त्याच्याकडून आपल्याला मिळायचं. तर त्यामुळे अजून माझ्या कामामध्ये स्फूर्ती वाढत गेली. मग हळूहळू आपण सर्वप्रथम आम्ही ते हेच आणलं आहे, इंटर कल्टिवेटर. सर्वात प्रथम जे पुणेची बंगलोरची कंपनी आहे किसान क्रॉप म्हणून, त्या बंगलोर कंपनीचं इंटर कल्टिवेटर आणलं. ठीक आहे, इंटर कल्टिवेटर आम्ही जेव्हा शेतकऱ्यांना दिलं त्या खरोखर खूप फायदा झाला. सर्वप्रथम मी माझ्या वणी तालुक्यामध्येच ते इंटर कल्टिवेटर आणलं. त्याच्यानंतर मग रिपर आणले. रिपर आणता मग सोयाबीनच्या संदर्भामध्ये आमच्या एरियामध्ये जवळजवळ कोरपणा तालुका, राजुरा तालुक्यामध्ये लातूर पॅटर्न म्हणून लातूरचं सोयाबीन खूप आगाजलं होतं, खूप पिकायला लागलं होतं. हां, आणि सर्वात हे लातूर पॅटर्न म्हणून त्यांनी नाव पाडलं आपल्या शेतकऱ्यांनी. पण खरोखर सर्वात जास्त जर शीट प्लॉट जर असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये, आणि कोण्याही यांचे सर्वात जास्त प्रथम शीट तिथं घेतल्या जाते आणि तिथून पूर्ण महाराष्ट्रभर म्हणा की देशभर म्हणा फैल्या जातात. तर मग मी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी जे 162 माऊस 162 परभणी विद्यापीठाचं जे शीड आहे सोयाबीनचं माऊस, तर त्या संदर्भात मागणी केली. दुसरं एक राहुरी विद्यापीठाचं केडीएसच्या आधी येणारी जे DS 228 ही जात होती. तर ह्या जातीबद्दल लोकांनी मागणी केली, कारण ते मुरगदरा मासिकमध्ये लोकांना वाचलं होतं, त्याचा लेख दिला होता. लेख वाचून लोकांनी मग माझ्याकडे मागणी केली, साहेब तुम्ही जे हे मासिकमध्ये टाकले आहे शीट, ते हे शीट कुठं उपलब्ध होईल. तर मग मी जेव्हा मग नेवले सरांकडं विचारणा केली, साहेब आपल्याला हे आपण मासिकमध्ये लोकांना तर पाठवलं, लोकांना तर वाचले आहे, पण त्यांची मागणी आहे. मग विद्यापीठामध्ये आम्ही चौकशा केल्या. तर विद्यापीठाने सांगितलं ही शीट आमच्याकडे उपलब्ध नाही, पण ज्या कंपन्याला आम्ही बियाणं दिलं आहे त्या कंपन्याकडे तुम्हाला मिळेल. तर मग तिथूनच मग त्या कंपन्याचा शोध घेतला, कंपनीपर्यंत पोहोचलो, कंपनीत गेल्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला. तर ठीक आहे म्हणे, आम्ही तुम्हाला सर्टिफाईड शीट देऊ. तर मी पहिले वर्षी जवळजवळ जास्त नाही 100-200 बॅग शेतकऱ्याला उपलब्ध करून दिल्या. आता एकदा पण त्या वर्षी रिझल्ट एवढा जबरदस्त झाला का प्रत्येक थैली मागं 10-12चा अवरेज झाला आणि शेतकऱ्याचा आत्मविश्वास आला का हे शीट चांगला आहे बा. दुसऱ्या वर्षी जवळजवळ 700 बॅगची ऑर्डर आली मला. कसंही करा पण साहेब 700 बॅग आम्हाला पाहिजे. कोणी शेतकरी 200 बॅग, कोणी 2 बॅग, कोणी 4 बॅग, कोणी 3 बॅग, या पद्धतीने 700 बॅग दुसऱ्या वर्षी मी
शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या. तिसऱ्या वर्षी लॉकडाऊन झालं. लॉकडाऊनमध्ये आपल्याला जाता आलं नाही. शेतकऱ्याचे फोन खूप येत होते. कंपनीशी संपर्क साधला. कंपनी म्हणे ठीक आहे तुम्ही ऑनलाईन पेमेंट टाका, ऑनलाईन तुमच्याकडे आम्ही माल पाठवू शेतकऱ्या घरपर्यंत. आणि गेल्या वर्षी खरोखर तेवढा लॉकडाऊन असतानासुद्धा शेतकऱ्या घरपर्यंत मी 5 जिल्ह्यामध्ये माल पाठवला. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ. हा 5 जिल्ह्यामध्ये ऑनलाईन माल. म्हणजे माझी कोणासोबत ओळख नसताना लोकांनी तिच्या शेतकऱ्यांनी तिथून पेमेंट माझ्या अकाउंटला टाकला. एका बॅग जवळजवळ मी गेल्या वर्षी 3,500 रुपये बॅगप्रमाणे 3600 रुपये बॅगप्रमाणे पेमेंट घेतला होता. 3600 रुपये सर्टिफाईड डबल लेबल बॅग. आणि त्यांचे पेमेंट टाईम मला अकाउंटला टाकायचे. माझ्या अकाउंटमधून मी कंपनीला पाठवायचे. कंपनीला डायरेक्ट सांगायचे ह्या गावामध्ये एवढ्या बॅग टाकायच्या आहे. तिथून डायरेक्ट गाडी त्यांच्या घरपर्यंत जात होती. आणि त्या पद्धतीने गेल्या वर्षी जवळजवळ 900 बॅगचं आपण शेतकऱ्यापर्यंत बियाणं दिलं. यावर्षी कमी झालं थोडं, कारण कंपनीकडेच माल नाही मिळाला. यावर्षी 300-400 बॅगचं जवळपास सेल झाला आहे. आणि आता त्याच्यानंतर नवनवं जे तंत्रज्ञान येतं, आम्ही टोकन यंत्र, तुम्हाला एक सांगायचं झालं टोकन यंत्र, यावर्षी आपण टोकन यंत्र आणलं. का शेतकऱ्याला मग वाटायला लागलं का इतकं बियाणं शेतकऱ्याला लागत आहे, बियाणं जास्त लागत, दरवर्षी बियाण्याच्या किमती वाढत आहे. यावर्षी जवळजवळ बियाण्याच्या किमती 4,500पर्यंत एक बॅग 30 किलोची 4,500पर्यंत गेली होती. आम्ही स्वतः 4,500प्रमाणे त्या बॅग दिल्या सर्टिफाईड. आणि जर टूटफूड लेबल म्हणलं तर मार्केटला 3 ते 3500पर्यंत भेटत होत्या. आम्ही 4,500 सर्टिफाईड बॅग दिल्या. त्यांच्यामुळे गव्हर्नमेंटचे रिपोर्ट सगळे आरो रिपोर्ट वगैरे सोबत राहायचे, आमच्या कंपनी द्यायची, शेतकऱ्यांना आम्ही देत होतो. आणि मग विचार केला का खरोखर एवढं बियाणं शेतकऱ्याला महाग पडत आहे बा, तर याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, कमी बियाणं वापरून उत्पादन चांगलं घेता येईल का. तर त्यासाठी टोकन यंत्राची मी थोडी माहिती काढली, यूट्यूबवर बघितले, बऱ्याच 1-2 कंपन्यांशी संपर्क साधला. तर मग मी स्वतः प्रथम आपल्यासाठी 2 टोकन यंत्र बनवले. आता काही शेतकरी असे आहे आमच्या ग्रुपमधले की जे मी एखादी वस्तू जर मागवतो किंवा विचारणा करतो, मी घेत असताना आम्ही 5-10 लोकांचं मी मत म्हणजे घ्यायच्या आधी जे काही सजेशन्स 5 ते 6 शेतकऱ्यांचे सजेशन घेतल्याशिवाय म्हणजे हां ते सजेशन घेतलं का चला बा आपण टोकन यंत्र वापरू. कारण कसं यावर्षी बियाण्याचे रेट खूप वाढले आहे. जवळजवळ 4,500 रुपये बॅग पडत आहे. एक बॅग घ्यायची म्हणलं, एक बॅग जवळजवळ 1 एकराला लागत होती. तर म्हणलं आपण जर टोकन यंत्रानं जर वापरलं तर 10 ते 15 किलोमध्ये होऊन जाते. म्हणजे एका बॅगमध्ये 1 एकर व्हायचं असे पेरणीमध्ये, तर टोकन यंत्रानं 2 एकर होत आहे. म्हणजे आपलं बियाणं वाचलं, म्हणजे पैसा वाचला. तर आणि उत्पादनामध्ये पण आता जेव्हा व्हिडिओ पाहत होते तर टोकन यंत्राचं उत्पादन जास्त दाखवत होतं. टोकन पद्धतीने केलेलं उत्पादन जास्त येत होतं बा. तर मग मी स्वतः दोन्ही गोष्टी सुद्धा आणि बचत हां उत्पादन आणि बचत ह्या दोन्ही गोष्टी हे घेऊन मग मी टोकन यंत्र बोलवायचा विचार केला. आणि मी जेव्हा टोकन यंत्र बोलवायचं ठरवलं त्यावेळी माझ्यासोबतचे जे मित्रमंडळी होते त्यांनी 10 टोकन यंत्र बोलावले. तू बोलवत आहे 2 आपल्यासाठी आमच्यासाठी अजून बोलावा. असं करता का महागाव तालुक्यामध्ये एक आमटे म्हणून आहे, सदाशिव आमटे म्हणून. जसं माझे टोकन यंत्राची बुकिंग टाकायचं ठरवलं त्यावेळी त्यानं तुरंतमध्ये फोन केला, साहेब मी आजच तुमच्या अकाउंटला पैसे टाकवतो, माझ्यासाठी 2 बोलवा. एक मोहन राठोड म्हणून आहे आर्नीचा, साहेब म्हणे तुम्ही जर बोलवत आहे तर माझ्यासाठी म्हणे 4 टोकन यंत्र पाठवा. त्यांनी 4 टोकन यंत्राची अकाउंट माझ्या अकाउंटला पेमेंट केला. त्यानंतर माझ्या गावाजवळ शिवनीला एक विजय बुच्चे म्हणून आहे, विजय बुच्चेनी त्यांनी एका टोकन यंत्रासाठी पेमेंट पाठवला. त्यानंतर अंतरगावला वळसकर म्हणून आहे, त्यांचं नाव मला आता आठवत नाही, शत्रुघ्न पाटील वळसकरचा मुलगा, हां त्यांनी 2 टोकन यंत्रासाठी पेमेंट पाठवला. असे आम्ही 10 ते 12 टोकन यंत्र एकाच वेळी बोलावून घेतले. आणि बोलावल्यानंतर जेव्हा त्यांनी पेरण्या केल्या, कारण आम्हाला पाऊस लेट आला, त्यांच्या पेरण्या आधी झाला, पाऊस चांगला झाल्यामुळं महागावमध्ये आणि आर्नीमध्ये. आणि मी त्यांना विचारलं का तुम्ही टोकन यंत्र जे दिलं आहे तुम्हाला त्यांचा वापर केला का, पेरण्या केला. साहेब म्हणजे खूप चांगला आहे, आम्ही पेरण्या केल्या, एकरी बियाणं 10 ते 12 किलो लागलं. आणि एवढी चांगली टोकन यंत्राने पेरणी झाली का खूपच चांगली झाली. आणि आजच मी त्यांना फोन करून विचारलं, त्यांनी टोकन यंत्रावर 12 ते 15 क्विंटलपर्यंत अवरेज घेतला सोयाबीनचा एकरी. म्हणजे एकरी फक्त 12 किलो बियाणं टाकलं, 10 ते 12 किलो बियाणं टाकलं आणि 12 किलोमध्ये 12 क्विंटलचा अवरेज घेतला. म्हणजे खरंच टोकन यंत्राचं म्हणता येईल एक वेगळं योगदान. एका किलो मागं 1 क्विंटल म्हणता येईल, 1 क्विंटल त्यानं बियाणं सोयाबीन पिकवलं आहे. त्यामुळे हे जे नवं तंत्रज्ञान येतं याचे हे फायदे आहे. त्याच्यामध्ये बियाचे पैसे वाचले, मजुराचे पैसे वाचले. एक टोकन यंत्राने एका दिवशी माणूस 5 एकर पेरू शकतो. आज 5 एकर पेरण्यासाठी आपल्याला 2 दिवस बैलाच्या आघाडीने पेरावं लागेल. 5 एकर पेरायचं म्हटलं तर बैलाच्या आघाडीनं 2 दिवस लागेल. त्यासाठी एक बैलजोडी, एक आवतकरी, 4 बाया, त्यांची जर रोजी काढली तर भरपूर झाली. आणि इथं फक्त एकच व्यक्ती
चालवणार तो 5 एकर टोकन करणार. मी स्वतः 5 एकराची टोकन केली आहे. हां, आणि बिलकुल हळू आहे. मी तर माझ्या घरवालीनं सुद्धा ते टोकन यंत्र चालवून आम्ही दिवसभर पेरणी केल्या. दोघांनाच नवरा बायकोनं आम्ही जवळजवळ 5-6 एकराची पेरणी केली एका दिवसामध्ये. काहीच अडचण नाही. त्याच्यामध्ये कसं मजुराची बचत, वेळेची बचत, पैशाची बचत आणि बियाणाची बचत, ह्या सगळ्या नवं जे तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये मुख्यतः म्हटलं तर मजूरदारांचा जो काही अभाव आहे तो पूर्ण होतो इथे. म्हणजे नेमकं आपल्याला कुठे जायची गरज नाही, मजुरांकडे जायची गरज नाही की नेमकी यांच्या चला बा शेतामध्ये नेमकं ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही. मजुराची गरज नाही. यंत्र राहिलं चला कधी पण केव्हा जातो आपण, यंत्र असलं केव्हा उचलतो, केव्हा नेतो, केव्हा आपलं काम चालू करून देतो. मजूर म्हणलं तर मजूर दाबादल्याशिवाय येणार नाही. टोकन यंत्र होतं आपण सकाळी चहा घेतल्याबरोबर चाललं जाऊ शेतामध्ये. मजुरी याच्या टाइमपर्यंत 2-3 एकर आपलं टोकन होऊन जातं. मग हे वेळेची बचत होऊन जातो. वेळेची बचत होऊन जातो. म्हणजे अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून शेतीमध्ये आपण खरंच एक वेगळ्या प्रकारची बचत करू शकतो आणि आपल्या डोक्यामागचा जो ताप आहे तो सुद्धा थोडा कमीच होईल. बराच काही कमी होईल. बराच मला काही. जेव्हा आज त्यांचे जेव्हा मी फोन बघितले, आमच्या एरियामध्ये थोडा व्हायरस आल्यामुळे आमचे अवरेज नाही आले, पण मी ज्या शेतकऱ्यांना टोकन यंत्र दिलं होतं त्यांना मी फोन करून बघितलं, तुम्ही टोकन जे पेरणी केली आहे तर तुमचा अवरेज कसा लाभा, कोणतं सीड लावलं होतं, कोणतं बियाणं केलं, किती लागलं. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं का आम्ही 10 ते 12 किलो बियाणं लागलं आणि आम्हाला 12च्या वरचा अवरेज आला. मग 1 किलोला 1 क्विंटल बियाणं त्याने पिकवलं. 1 किलोला 1 क्विंटल पिकवलं. मी यूट्यूबमध्ये ऐकलं होतं का 1 किलो बियाणामध्ये 1 क्विंटल उत्पादन कसं घ्यायचं. तिथं त्यानं व्हिडिओमध्ये सांगितलं, पण प्रत्यक्षात आमच्या शेतकऱ्यांनी घेऊन दाखवलं. मग 1 किलोला 1 क्विंटल उत्पादन होणार, 100% होणार. हे नवीन तंत्रज्ञानानं मला कळलं आहे. म्हणजे कळलं आहे. जे अशक्य वाटायचं ते आता शक्य वाटायला लागलंय. हां, जे अशक्य तर नेमकं वाटायचं आता ते शक्य भरपूरशी यंत्र तुम्ही सांगितले आहे, भरपूरशी अत्याधुनिक यंत्रज्ञानाचं तुम्ही ज्ञान तुझं दिलं आमच्या शेतकऱ्यांना. तर नेमकं आता समोरचं विजन सांगायचं आपलं, आणखी कोणतं उपकरण आणखी तुमच्याकडे येणार आता हल्ली? आता आम्ही नवीन याच्यामध्ये बघत आहोत थोडं ड्रोनच्या संदर्भामध्ये. स्प्रेसाठी ड्रोन, फवारणी यंत्र आहे ते. ड्रोनद्वारे स्प्रे करताना, कारण गेल्या वर्षी जे सोयाबीन बरेच वाढले होते, यावर्षी सोयाबीन वाढले नाही, पण गेल्या वर्षी जवळजवळ कमरेच्या आसपास सोयाबीन आले होते. आणि त्या याच्यामध्ये सर्पदंश पण स्प्रे करताना शेतकऱ्याच्या जे स्प्रे करणाऱ्या मजुराला सर्पदंश पण झाले. त्याच्यामध्ये बरेच 2-4 मजूर पण दगावले आमच्या वणी तालुक्यामध्ये. पण पेस्टिसाइड फवारत असताना त्यांना सर्पदंश झाला. त्याची वाढ जास्त असल्यामुळे, सोयाबीन वाढ जास्त असल्यामुळे खालचं काही दिसायचं नाही, त्यामुळं सर्पदंश होऊन व्यक्ती दगावल्या. आणि त्यावेळी आम्ही थोडं याच्यात लक्षात घेतलं की नाही, आता आपण नवीन तंत्रज्ञानाकडून जर ड्रोनसारखं जर यंत्र जर आपण आणलं, त्यानं जर वरतून स्प्रे केला तर जवळजवळ ह्या गोष्टी टाळता येईल. आणि ड्रोनसारखं हे स्प्रे करत असताना जवळजवळ ड्रोन 5 मिनिटामध्ये 1 एकराचा स्प्रे करतो. एक तर वेळेची बचत होतो, पाणी खूप कमी लागतो, औषध पण खूप कमी लागतो आणि स्प्रे खूप सारखा होतो. आणि हे मी स्वतः अकोल्याला याच्या प्रात्यक्षिकासाठी गेलो होतो ड्रोनच्या गेल्या वर्षी, आणि ते प्रात्यक्षिक बघून आलो आणि आणायचं ठरवलं होतं, पण किंमत जास्त पडली त्यामुळं मग ते आमचं बनलं नाही. मग किराणा ठरवलं होतं. किराणा त्या सांगलीचे जे होते ड्रोन वापरणारे, त्यांच्याकडून किराणा त्यांनी 700 रुपये पर एकरी किराया बोलले होते. तरी पण आम्ही आणायला ठरवलं होतं. 100 एकराचा आम्ही अरेंजमेंट केली होती, पण ते वेळेवर बनलं नाही, मग आणलं नाही. पण आता यावर्षी आम्ही परत अजून ड्रोन आम्ही दुसऱ्या कारणासाठी प्रयत्न चालूच होते आमचे, पण दुसऱ्या कारणासाठी आम्ही राहुरीला गेलो. तिथं सुनील गोरवंटीवार सर होते. त्यांच्याकडे हे ड्रोनचं सगळं हे आहे. हो, त्यांच्याकडे सगळं प्रात्यक्षिक चालू आहे त्यांचं बनवणं सगळं वगैरे तिथं राहुरी विद्यापीठात. आणि शेतकऱ्याला त्याच्यावर सबसिडी पण आहे. आणि खरोखर समोर जाऊन आमचे विचार आहे की ड्रोन शेतकऱ्यांना द्यायचं बा. शेतकऱ्यांना ड्रोन स्प्रेसाठी आज जे कापूस वाढले आहे, एवढ्या कापसात स्प्रे करणं कठीण झाला. ड्रोननं जर स्प्रे केला तर खरोखर स्प्रे पण चांगला होतो. आणि शेतकऱ्याला खरोखर या नवीन येणाऱ्या तंत्राचा वापर करायला पाहिजे. याच्यातून वेळेची बचत होतो, औषधाची बचत होतो, आणि जे काही असं सर्पदंश म्हणा किंवा किडा किटकुळ्यांची होणारी हानी आहे हे टाळता येतो आपल्याला. सर्वात महत्त्वाचं जीव वाचणं महत्त्वाचं आहे. हा जीव जर वाचला सगळं काही करता येईल. तर त्यासाठी मला शेतकऱ्याला असं म्हणावं वाटते की खरोखर येणाऱ्या काळामध्ये नवीन तंत्राचा वापर करायला पाहिजे. त्यांचा वापर करून खरोखर आपल्या उत्पन्नामध्ये भर केली पाहिजे. उत्पादन खर्च कमी केला पाहिजे आणि उत्पादन वाढवलं पाहिजे. उत्पादन खर्च कमी करून उत्पादन जर वाढवता येतं तर शेतकऱ्याचा फायदा आहे. उत्पादन खर्च वाढवून जर उत्पन्न वाढवतं तर काही फायदा नाही. हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, मजुरावरचा, औषधीवरचा आणि सगळ्या साधनावरचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादनामध्ये कशी वाढ करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येका शेतकऱ्यांनी हा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद सर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. जे काही आधुनिक तंत्रज्ञान ते तुम्ही वापरून राहिल्यात आणि इतर लोकांना सुद्धा पुरवून राहिल्या, त्यासुद्धा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान तुम्ही सांगितलं, त्याचं ज्ञान दिलं आहे आणि माहिती की कोणत्या प्रकारची बचत आपण करू शकतो शेतीमध्ये. मुख्यतः एक कोणालाही जर म्हणजे जे काही यंत्रणा आपण मागवल्या आहेत, इतर कोणाला शेतकऱ्याला द्यायचं असेल, तुमचा नंबर
नंबर दिल्यास होऊन जाईल मॅनेज. हो माझा नंबर दिला तर होऊन जाईल. किसान ॲग्रो कार्डच्या नावाने माझा नंबर आहे. किसान ॲग्रो कार्ड ही आमची कंपनी ऑनलाईन कंपनी आहे नागपूरहून आम्ही त्यांचं काम नंबर दिला तरी होऊन जाईल. माझा नंबर दिला म्हणजे इतर शेतकऱ्यांना कुणालाही जर इतरत्र म्हणजे अत्याधुनिक अवजारांचा वापर करायचा असेल, काही इंटरेस्ट असेल, जसे ज्या प्रकारचे तंत्रज्ञांनी सांगितलं आहे यांचे संपर्क साधू शकता. मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. रवींद्रजी तरवटकर टाकडीला राहतात आणि भरपूरशा यंत्रणांचा अनुभव सुद्धा आहेत आणि भरपूरचं ज्ञान सुद्धा आहेत. कुणालाही म्हणजे पर्सनली भेटायचं असेल भेटू सुद्धा शकता. टाकडीला त्यांचं राहतं घर टाकडीलाच आहे. आणि शेतीविषयी अशा भरपूरशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आज जे काही अत्याधुनिक अवजारांचा वापर जो शेतकऱ्यांना अवेअरनेस म्हणून, आणि यांनी जे मासिकाचं जे महत्त्व सांगितलं, एका मासिकाला वाचून शेतकरी अवेअर व्हायचे की ह्या पद्धतीचं यंत्र इथे दिलेलं आहे तर आपण मागवू शकतो का. त्याच पद्धतीने आमचे सुद्धा व्हिडिओज तुम्हाला याच पद्धतीचे राहणार की या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल. तुम्ही बघत भारतीय वार्ता समाचार. धन्यवाद.